नमस्कार, मी सुग्रीव मुंडे। आज मी सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना एक पत्र दिलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये विदर्भ वेगळा झाला, म्हणजे विदर्भ महाराष्ट्रात कनेक्ट झाला त्यावेळेस महाराष्ट्राने उपराजधानी म्हणून विदर्भाला जाहीर केलं आणि एक अधिवेशन विदर्भामध्ये नागपूरला घेतलं जातं, एक मुंबईला होतं। तसंच मराठवाडा 13 महिन्यांनी देश स्वतंत्र झाल्यानंतर 13 महिन्यांनी मराठवाडा महाराष्ट्रामध्ये सामील झाला, म्हणून आम्ही 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा करतो। पण मराठवाडा मुक्ती संग्राम करत असताना मध्यंतरी विलासराव देशमुखांच्या काळापासून प्रत्येक मुख्यमंत्री वर्षाला एक स्थानिक मंत्रिमंडळ बैठक मराठवाडा ऐतिहासिक राजधानीमध्ये औरंगाबादला, आताच्या संभाजीनगरला घेतली जायची। पण गेल्या 4-5 वर्षापासून या बैठकीला खंड पडला आहे आणि त्याचा परिणाम असा झाला आहे की मराठवाड्यामध्ये उद्योग मोठ्या प्रमाणात येणं गरजेचं आहे। ते न आल्यामुळे सुशिक्षित बेरोजगाराचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि ज्या तरुणांना हाताला काम पाहिजे किंवा हाताला उद्योग पाहिजे तर त्या मुलांना MIDCमध्ये नाममात्र दरामध्ये जागा देऊन एक उद्योजक घडवण्याचं काम या सरकारनं केलं पाहिजे। त्याच्यानंतर अनेक गावामध्ये बस जात नाही, म्हणजे आजही देश स्वतंत्र होऊन किती वर्ष झाली तरी अजून अनेक खेड्यागावात बस गेलेली नाही। अनेक खेड्यागावामध्ये रस्त्याचा प्रश्न आहे। 8 दिवसाला शुद्ध पिण्याचं पाणी मिळतं। आपल्या मराठवाड्यामध्ये ग्रीड प्रकल्प पूर्ण झालेला नाही आहे। अनेक विकासाची प्रकल्प वर्षानुवर्षे रखडलेले आहेत आणि शिक्षणाचा प्रश्न गंभीर आहे। 1ली ते 5वीपर्यंत एकच शिक्षक शिकवतो, ही दुर्दैवी बाब आहे। म्हणजे इतिहासामध्ये मुले तुमची कशी संस्कृत होणार अशा शिक्षणामुळे, असे अनेक प्रश्न या मराठवाड्यामध्ये असताना सुद्धा मुख्यमंत्री महोदय साधी मंत्रिमंडळाची 2 दिवसीय जर बैठक लावली तर सगळ्या प्रश्नाचा, मराठवाड्याच्या प्रश्नाचा आहापोह होऊन किमान काहीतरी बाहेर निघू शकतं। त्यासाठी मुख्यमंत्र्यांना आज मी आम आदमी पार्टीच्या वतीने पत्र दिलं आहे आणि त्या पत्रामध्ये नमूद केलं आहे की साहेब, आपण एक 2 दिवसाची मंत्रिमंडळी बैठक तातडीनं लावावी आणि त्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मराठवाड्याचा अनुशेष भरून काढावा अशी मी आपल्याला विनंती करतो। त्यासाठी मी त्यांना आज पत्र दिलेलं आहे, हे तुम्ही पत्र पाहताय। तर नक्कीच मुख्यमंत्री महोदय बैठक लावतील अशी मला अपेक्षा आहे। धन्यवाद।